नमस्कार मित्रांनो, ओम साईराम. आई अण्णा गोट फार्ममध्ये आपले स्वागत आहे. हे बघू शकता, आमच्या गवळ्या बहिणीच्या जोडमधली एक जनलेली आहे. जनलेली म्हणजे काही भागांमध्ये वेलेली म्हणतात, काही भागांमध्ये जनलेली म्हणतात. तर तुम्ही पाहू शकतात, हे 3 झालेले आहे. त्यापैकी 2 पाठी व 1 बोकड्या झालेला आहे. म्हणजे माग 5 शेळ्या जनल्या होत्या. 5 मध्ये 11 पिल्लं होते. आता ही 6वी जनली. 6 मध्ये 14 पिल्लं झाली. तर 2 शेळ्यांनी 3 दिले आणि बाकीच्यांनी 2 दिले. तर मित्रांनो, असं राहतं गावरान शेळी, उस्मानाबादी, बेराड काठेवाडी. आता हे आमचा गवळा जोड आहे, तो बेराड काठेवाडी आहे. त्या शेळीने 3 दिले. दोघी सख्या बहिणी. मी संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेन दोघी पण. त्यापैकी एक जनली, तिने 3 दिले. 2 पाठी 1 बोकड्या. जो खाली पडतो यो गवळा बोकड्या आहे. या 2 पाठी दिल्या. मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल ब्रिटल, सोजल, बोर हे फसवे धंदे, यांची वजन वाढ राहते म्हणतात, सर्व काही राहतं म्हणतात. त्यांना 1-2च्या वर पिल्लं तर होतीच नाही. काहींना जर झाले 3 होतात बाय चान्स. पण हे बघा आपलं उत्पन्न. शेळ्या कमी दर्जाच्या 10-12 हजार रुपयाचे एक शेळी, तिला 3 पिल्लं. म्हणजे हे उत्पन्न लय मोठं आहे. कमी मेंटेनन्स, कमी पैशात जास्त उत्पन्न. तर तुम्ही पाहू शकता, आपलं इथं पण बकरं आहे ऑलरेडी 11 आणि हे 3 14. हे बाई बकरं बसलेले आहेत इकडं. हे 3 बोकडे, बाकीचे इकडं. हे ऑलरेडी 11 आहे. त्यापैकी आता हे झाले हे 3 ॲड. 11 आणि 3 14. 6 शेळ्यांमध्ये 14 बकरं. अजून पण आपल्या 5-6 शेळ्या जवळच आलेल्या आहे मागं पुढं. 5-6 शेळ्यांमध्ये नाही काही म्हणलं तरी 5 शेळ्या धरायच्या. त्याच्यातून 2 शेळ्या 3 बकरावाल्याचं, त्यांना पण 2 धरायचे. आणखीन 10, थोडक्यात 10 धरले. 14 आणि